श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि येणारे सर्व दिवस अगदी आनंदाचे आणि भरभराटीचे जावो अशी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपणा सर्वांना माहीत आहे 10 नोव्हेंबर रोजी आलेली आहे धनत्रयोदशी आणि धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धनाची देवता मानली जाणारी माता लक्ष्मी, कुबेर देवता आणि भगवान धन्वंतरी या देवतेंची पूजा करत असतो. आता या दिवशी धन्वंतरी देवतेची विशेष पूजा करण्याला सुद्धा महत्त्व दिलं जातं, कारण धन्वंतरी देवता ही आरोग्याची देवता आहे. त्याचबरोबर धनतेरसच्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी 13 संख्येला विशेष महत्त्व दिलं जातं आणि त्याच्यामुळे 13 संख्येमध्ये आपल्याला खूप सारे उपाय जे आहेत ते सुद्धा या दिवशी करता येऊ शकतात. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच उपाय बघणार आहोत की जे आपल्याला 13 संख्येमध्ये बघायचे आहेत. अंकशास्त्रानुसार 13 या संख्येला धनत्रयोदशीच्या दिवशी विशेष महत्त्व दिलं जातं आणि त्याच्यामुळे तुम्ही जर हे उपाय कराल तर आपल्या घरामध्ये भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील आणि आपल्या घरामध्ये धनसमृद्धी येईल. त्याचबरोबर आपल्या सर्व इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतात. आता सर्वात पहिला जो उपाय आहे तो म्हणजे 13 कवड्यांचा. आपल्याला जर असं वाटत असेल की या वर्षामध्ये आपल्याला धनलाभ व्हावा, भरपूर प्रमाणामध्ये धन आपल्याकडे यावं आणि ते धन टिकून राहावं, तर आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष समयी आपल्याला 13 कवड्या घ्यायच्या आहेत. तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही कवड्या खरेदी करून आणू शकता. या 13 कवड्या ज्या आहेत त्यांना आपल्याला हळदीचं पाणी जे आहे त्याच्यामध्ये काही वेळ ठेवायचं आहे. म्हणजे 1 तास तरी तुम्ही प्रदोष होण्याच्या अगोदर 1 तास तुम्ही ह्या कवड्या ज्या आहेत त्या हळदीच्या पाण्यामध्ये ठेवा. आणि नंतर आपण जेव्हा माता लक्ष्मी आणि कुबेर देवतेची पूजा करणार असाल तर त्या पूजेमध्ये या 13 कवड्या ज्या आहेत त्या आपल्याला कुबेर देवता आणि माता लक्ष्मी यांना अर्पण करायच्या आहे. या कवड्या ज्या आहेत त्या पूजा झाल्यानंतर त्या पूजेमधून उचलायच्या आहेत आणि घरामध्ये 13 साईडला आपल्याला या गाडायच्या आहेत. आता जर तुमच्याकडे गाडण्यासाठी ऑप्शन असेल तर तुम्ही या कवड्या ज्या आहेत त्या पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतात. परंतु तुमच्याकडे जर ऑप्शन असेल की तुम्ही या कवड्या आपल्या घरामध्ये गाडू शकता, तर अशा पद्धतीने जर तुम्ही या 13 कवड्या 13 वेगवेगळ्या साईडला जर गाडल्या तर आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी वास करते. माता लक्ष्मी आपल्या घराकडे नेहमी आकर्षित होत असते आणि आपल्या घरामध्ये कधीही धन कमी पडत नाही. त्याच्यानंतर धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिव्यांना सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. तर दिवाळीचा उत्सव सुरू झालेला असतो. धनत्रयोदशी म्हटलं की दिव्यांची सुद्धा विशेष मांडणी केली जाते, पूजा केली जाते. त्याचबरोबर या दिवशी यमदीपदान देखील केलं जातं. परंतु या दिवशी आपल्याला संध्याकाळी म्हणजे प्रदोष समयी 13 दिवे जे आहेत ते लावायचे आहे आणि याला आपल्या घराच्या बाहेर, जर तुमच्या घराच्या बाहेर अंगण असेल तर अशा अंगणामध्ये तुम्ही हे 13 दिवे जे आहे ते प्रज्वलित करू शकतात. आणि या उपायामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते, आपल्या घरावरती प्रसन्न होते आणि याच्यामुळे नोकरी असेल, व्यवसाय असेल, व्यापार असेल तर याच्यामध्ये आपल्याला खूप सारं यश मिळायला सुरुवात होते. त्याचबरोबर आपल्या घरातील नकारात्मकता सुद्धा दूर होते. त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे, आपल्या घराच्या बाहेर 13 दिवे आणि घरामध्ये 13 दिवे अशा पद्धतीने तुम्हाला 13च्या संख्येमध्ये या दिवशी दिवे प्रज्वलित करायचे आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे 13 शिक्के. तर आता बरेच जण असं म्हणतात की धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करा, चांदी खरेदी करा. परंतु आपल्याला हा शिक्क्यांचा उपाय जो आहे तो आपल्याकडे असणारे 1 रुपया 2 रुपये म्हणजे पैसे जे असतात त्याचे जे शिक्के असतात त्यांचा हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, असे जे शिक्के आहेत 1 रुपयाचे घेऊ शकता, 2 रुपयाचे घेऊ शकता, 5 रुपयाचे घेऊ शकता. तर असे 13 शिक्के आपल्याला एकत्र घ्यायचे आहे. यांना छान असं हळदीमध्ये बुडवायचं आहे, म्हणजे हळद लावायची आहे. ओली हळद आपल्याला करायची आहे. याच्यामध्ये हे मस्त बुडवून घ्यायचे आहेत आणि असे शिक्के जे आहेत ते माता लक्ष्मी समोर आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणांशी आपल्याला अर्पण करायचे आहे. असं म्हटलं जातं की आपण जर धनत्रयोदशीच्या दिवशी असे 13 शिक्के माता लक्ष्मीला अर्पण केले तर माता लक्ष्मी नेहमी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि त्याचबरोबर आपली जी आर्थिक तंगी असेल किंवा मग कर्ज असेल तर याच्यामधून आपल्याला लवकरच सुटका मिळते. आपलं कर्जसुद्धा लवकर फिटतं आणि लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते. त्याच्यानंतर पुढचा उपाय आहे, आता प्रत्येकजण धनत्रयोदशीच्या दिवशी काही ना काही खरेदी करतं.
परंतु असं म्हटलं जातं की भगवान धन्वंतरी हे जेव्हा समुद्र मंथनातून प्रकट झाले होते तेव्हा त्यांच्या हातामध्ये पितळेचा कलश होता आणि त्याच्यामुळे पितळेची भांडी खरेदी करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं आणि अशी भांडी खरेदी करणं शुभ मानलं जातं। आता तुम्ही जे कोणतं भांडं या दिवशी खरेदी करणार आहात तर ते पितळेचं खरेदी करणार असाल तर त्याच्यामध्ये काही लोक तांदूळ भरून आणतात, तर अशा पद्धतीचे 13 धन्याचे दाणे जे आहेत ते आपल्याला या भांड्यामध्ये घेऊन यायचे आहेत। बाहेर गेल्यानंतर जेव्हा तुम्ही खरेदीसाठी जाल तेव्हा तुम्ही तिथे 13 धन्याचे दाणे किंवा मग पूर्ण धन्याने भरलेलं पात्र जरी आणलं तरी सुद्धा चालेल, परंतु याच्यामध्ये जर तुम्ही 13 धन्याचे दाणे घेऊन येत असाल तर याच्यामुळे आपल्या घरामध्ये सदैव अन्नाची आणि धान्याची कमतरता भासत नाही। नेहमी आपल्या घरामध्ये घर जे आहे ते अन्नधान्याने भरलेलं असतं। त्याचबरोबर या दिवशी चांदी खरेदी करण्याला सुद्धा विशेष महत्त्व असतं। तुम्ही जर चांदीचं एखादं भांडं खरेदी करत असाल तर ते सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने धन्याने भरून आणू शकता किंवा मग 13 धन्याचे दाणे त्याच्यामध्ये टाकून आणू शकता। त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे की आपल्याला माहित आहे दिवाळीचे दिवस चालू आहेत आणि धनत्रयोदशीच्या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं। आपलं दुर्भाग्य जे असेल ते सौभाग्यामध्ये बदलतं, तर अशा वेळी आपण धनत्रयोदशीच्या दिवशी अन्न, वस्त्र, दिवा, लोखंड, नारळ, मिठाई या अशा अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या दान करू शकतो। परंतु लक्षात ठेवा अशा वस्तू जर तुम्ही दान करत असाल तर या तुम्ही 13च्या संख्येमध्ये करू शकता। म्हणजे आता मिठाई असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची 13 प्रकारची मिठाई दान करू शकता किंवा मग अन्न, वस्त्र, दिवा, लोखंड, नारळ अशा ज्या गोष्टी आहेत तर या वेगवेगळ्या अशा 13 गोष्टी ज्या आहेत त्या दान करू शकता। असं म्हटलं जातं आपल्या धनसंपत्तीमध्ये जर आपल्याला वृद्धी व्हावी असं वाटत असेल, धनसंपदा वाढावी असं वाटत असेल तर अशा वेळी आपण 13च्या संख्येमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी दान केलं तर आपलं दुर्भाग्य दूर होतं आणि आपल्याकडे सौभाग्य येतं, म्हणजे आपली भरभराट होण्यास मदत होते। त्याच्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा मंत्राचा जाप करायचा आहे। तो आपल्याला जास्त वेळा नाही, फक्त 13 वेळा करायचा आहे। कुबेर देवतेचा जर आपण हा मंत्र जप केला तर आपल्याला लवकरच धन प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यातील जे पण दुःख असतील किंवा मग त्रास असेल तर तो दूर होतो। कर्जातून लवकर सुटका होते। भरपूर प्रमाणामध्ये कर्ज झालेलं असेल, ते फिटत नसेल तर अशा वेळी तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजा करणार असाल, माता लक्ष्मी, भगवान कुबेर आणि धन्वंतरी देवतेची पूजा मांडलेली असेल तर त्याच्या समोर बसून तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे। ओम यक्षाय कुबेराय वैश्ववनाय धन्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देही दापय दापय स्वाहा। हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल, तर तो तुम्ही तिथून बघू शकता। आणि त्याचबरोबर हा जो मंत्र आहे आपल्याला हा 13 वेळा म्हणायचा आहे। असा मंत्र जप केला तर आपल्याकडे अपार धन येतं आणि ते धन स्थिर सुद्धा राहण्यास मदत होते। तर असे एक ना अनेक आपण उपाय करत असतो। त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला विशेष सेवा करायची आहे, कारण सेवांशिवाय कोणतेही उपाय जे आहेत ते सफल होऊ शकत नाही। आणि या दिवशी आपल्याला स्वामी समर्थ केंद्रानुसार कोणते उपाय करायचे आहे तर एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे, राम रक्षा म्हणायचे आहे, गीतेचा 15वा अध्याय म्हणायचा आहे, एक वेळा कालभैरवाष्टकम म्हणायचं आहे आणि एक माळ आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे। त्याचबरोबर कणकेचा मोठा दिवा किंवा मातीची पंती आपल्याला आपल्या घराच्या दक्षिणेला लावायची आहे, म्हणजे त्याची वात सुद्धा दक्षिण दिशेला असली पाहिजे। अशी आपल्याला एक वात दक्षिण दिशेला लावायची आहे। याच्यामुळे आपल्याकडून यमदीपदान घडतं आणि यमदेवता आपल्यावरती खुश होतात आणि आपल्या घरामध्ये कोणत्याही व्यक्तीला अपमृत्यूचं संकट राहत नाही। तर असे उपाय जे आहेत ते आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी करायचे आहे। नक्की यातला कोणता ना कोणता उपाय तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की याचा फायदा होईल। आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।